माणिकराव गणपतराव पाटील आज नियत वयोमानानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड सचिव पदावरून आज सेवानिवृत्त झालो आहे. आज सेवापूर्ती गौरव सोहळा आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी व नांदेड जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव कर्मचाऱ्यांनी आज हा प्रोग्राम आमचे तिन्ही जावाई राम तुपेकर, डॉक्टर अक्षय चौधरी व आकाश तुपेकर यांनी मिळून आयोजित केला होता. आणि हा कार्यक्रम आमचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. आजी माजी सभापती, आजी माजी संचालक आणि मार्केट कमिटीचे जे सर्व बाजार घटक, मार्केट कमिटी कुटुंब आहे त्या कुटुंबातले सर्व बाजार घटक म्हणजे आता पाहुणे होते, शेतकरी, आमचे व्यापारी, मदतनीस, हमाल, तोलणार, सर्व बाजार घटकाचे प्रेम करणारे जे सर्व आहेत त्यांनी सर्व उपस्थित होते. आणि आज खरंच मला म्हणजे आजचा क्षण म्हणजे आनंदाचा आहे आणि दुःखाचा आहे. घरच्यापेक्षा जे ड्युटीच्या ठिकाणी जास्त वेळ म्हणजे दुप्पट वेळ तिथं गेला होतो आणि सहकार्याबरोबर जो वेळ घातला होतो ते कुटुंब म्हणून. तर आज 35 वर्ष तिथे घातलेले आहेत. त्यांच्या 35 वर्षामध्ये तिथं आपले सहकारी सगळे आमचे जे सहकारी होते, आमचे वरिष्ठ नंतरचे सहकारी त्यांच्या बरोबर एकदम चांगल्या सगळ्यांना सहकार्य केलं. आणि आज एवढं वाईट वाटतं की आपले कुटुंब बनवलं आपण आज इथून चाललो फक्त सेवेतून निवृत्त होत आहे का आपण आता आपल्या कुटुंबाचा घरच्या कुटुंबाच्या चालू याचा एक आनंद आहे. एक प्रत्येकाला वय 70 होणारच आहे, करावंच लागणार आहे. 100% सर आपण बोललात ते एकदम करेक्ट आहे. कारण मी एक शेतकरी कुटुंबातलाच आहे, कारण माझे वडील शेतकरीच आहेत. आणि इथं जे सर्व्हिसला लागण्याच्या अगोदर कॉलेज जीवनामध्ये मी इथे सर्व्हिसला लागलो. आणि जे आता सर्व्हिस म्हणलं की सकाळी 10 वाजले की सरळ ऑफिस, दुसरं काही असो, चोरा येऊ कोणी येऊ, घरच्यांनी किती अडचण येऊ, त्याला चॅलेंज नाही, पहिलं ड्युटी प्राधान्य. ते वेळेच्या नंतरच आज जे आहे आता ते कुटुंब आणि ते ड्युटी म्हणजे ते आपले हे आमचे करणंच भाग आहे. तिथं कुठलं चॅलेंज हे नाही. आता हे जे आहे त्या रोज आता उठलं की जे म्हणजे आता घरच्या मंडळीला जे त्याला उठलं की सकाळी द्या, डबा करून तिथे 10 वाजेपर्यंत दे. आता ते जे घरच्यांचं बर्डन कमी झालं आणि आपलंही बर्डन त्याला उठलं नाही, आपल्याला ऑफिसला जावं लागते. तर आता उद्यापासून रिलॅक्स. आता ते 35 वर्ष जिथं सेवा केली, जे आत्मीयतेनं आपले कुटुंब म्हणजे सहकारी होते, जे बाजार घटक होते, त्यांना सोडून जाणं म्हणजे फार दुःख. सर आता मी एक शेतीत म्हणजे माझी पहिलं लहानपणापासून जिद्द आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे. मी करीत असतो आपल्या शेतीमध्ये. आता इकडे आपण जेव्हा मला तेवढं सक्सेस होऊ शकलो नाही, तर आता मी शेतीमध्ये काही ना काहीतरी म्हणजे जे रुटीन आहे त्याला सोयाबीन नंतर हे पारंपरिक पद्धतीची शेती आहे त्याच्यामध्ये कुठंतरी चेंज करून, जसं आता नारळ, आंबा, ते कालच आमच्या एकोणीच्या माजी सचिवांनी परवाला गेल्या महिन्यात काय झाले, त्यांनी खजूर लागले. त्यांनी म्हणजे सर पाहायला या मला एक आता 8 दिवसात तुम्ही पाहून येणार. तसंच कुठला तरी परवडत शेतीसाठी आणि आपण जर केलं तर आपण 10 जणांना परवडत करू बाजू करा किंवा पारंपरिक शेती परवडत नाही. आणि या शेतीमध्ये तुमचं खरंच जर थोडं जर चांगलं झालं, सर आपल्या आजूबाजूचे 10 शेतकरी त्याच्यामध्ये सामील होते, एक मला खात्री आहे.